गणपतराव, हा दागिना तुम्ही कुठून आणला हे मला माहित नाही, पण ही माळ खोटी आहे हे निर्विवाद सत्य आहे. मला माफ करा, मी याच्या बदल्यात तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. हो, काय बोलताय तुम्ही? ही माळ मी इथून घेऊन गेलो हेही निर्विवाद सत्य आहे, आणि ही माळ तुम्हीच मला दिली हे मी सिद्ध करू शकतो. तुम्ही लोकांनी फसवलंय मला. हो, तुम्हाला कळत कसं नाही? ही माळ विकून जर मी पैसे नाही मिळवले तर माझ्या बहिणीचं ठरलेलं लग्न मी करू शकणार नाही. हो, समजून घ्या, मला पैशाची खूप गरज आहे. लोकांमध्ये माझी छितू होईल. हो, आणि माझी बहीण, तिचं काय होईल? ठीक आहे गणपतराव, मी तुमची अवस्था समजू शकतो. हे बघा, मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. या प्रकरणाचा मी खोलात जाऊन तपास करणार आहे. हो, नुसता तपास करून काय होणार आहे? मला पैसे हवेत, तेही तातडीनं. ठीक आहे, तुम्ही संध्याकाळी या, मी पैशांची व्यवस्था करून ठेवतो. पण चौकशी अंती हे सिद्ध झालं की हा दागिना खोटा म्हणून तुम्हीच आणला होता, तर सगळे पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही मी. तसं झालं ना तर तुमची वाहन आणि माझं तोंड. पण सत्य काय ते बाहेर आणा तुम्ही. फार उपकार होतील हो माझ्यावर. येतो मी. या. नमस्कार धनंजयराव. हा, नमस्कार नमस्कार. माझा दागिना तयार आहे ना? हो, तुमचे दागिने ना. एक मिनिट. हा, दागिने तयार आहेत, पण थोडंसं काम बाकी आहे. तुम्ही एक काम करता का, संध्याकाळी येऊन दागिने घेऊन जा. असं? हा, संध्याकाळी मी तयार करून ठेवतो. ठीक आहे, येऊ मग. या. संध्याकाळी नक्की या. हो हो, या. बरं. गजानन, सीताराम, अरे श्रीपाद, बघा हा दागिना. खोटा आहे तो, आम्हाला माहिती आहे. आम्हीच बनवले ते. आज ना उद्या तुला कळणारच होतं. ते आता कळालं. अरे पण ही शुद्ध बनवेगिरी आहे. असे खोटे दागिने तुम्ही लोकांना का देता? अरे उत्तर एकदम सोपं आहे. गरज, पैशांची गरज. आता हे बघ ना, आपल्याला मिळणाऱ्या मोलमजुरीतून आपलं काही भागतं का? नाही ना. त्यामुळे तशी बनवेगिरी करावी लागते, आणि ही बनवेगिरी कुणालाच काही कळत नाही. तुला तरी कळली का इतके दिवस? गजानन, हा शुद्ध गुन्हा आहे. अरे धनंजय, ह्यात आपलाच फायदा आहे. हे बघ, अरे शेठजींचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे, बरोबर? शेठजींच्या सगळ्या तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडे असतात, आणि एखाद्या दिवशी आपण हे जे खोटे दागिने देतो त्याच्यात जर का एखादा गिरायक आला ना, तर आपण त्याचे पैसे परत देऊ. त्यात काय मोठं, सांग ना. हे बघ, तू फक्त आमची साथ दे, आणि बघ मग तू पण मालामाल होशील आमच्या बरोबर. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत तुम्हाला माझ्या समोर हा प्रस्ताव ठेवताना? एका स्वामी भक्ताला बेईमानी करायला सांगताय तुम्ही? स्वामी भक्ताला? नालायकांनो, किती विश्वास ठेवला होता मी तुमच्यावरती, किती भरोसा होता माझा. आज माझा विश्वासघात केला तुम्ही. विश्वासघात. तुला कोणी असं करण्यापासून अडवलं होतं का? नाही ना. तूही कर शेठजींचा विश्वासघात. आणि हे बघ, तू जर आमचे हे सर्व प्रकार उघडकीस आणलेस ना, तर तूच अडकशील यात. कारण आम्ही फक्त दागिने बनवतो रे. गिरायकांना तपासून मात्र तूच देतोस, आणि पैसेही तूच घेतोस. म्हणजे या प्रकारात अडकलास तर तूच, आम्ही नाही. म्हणजे या प्रकाराला सर्वतः जबाबदार तूच असशील. हो, मीच जबाबदार असणार आहे. तुम्हाला काय वाटलं? तुमच्यासारख्या नीच आणि बेईमानी माणसांच्या धमक्यांना घाबरून मी घरात बसे? काय? मी आजच शेठजींना भेटणार आहे.
आणि हे तुमची सगळी प्रकरणं त्यांच्या कानावर घालणार आहे. मग भोगा आपल्या कर्माची फळं. अरे हा शेटजींकडे जाण्या अगोदर आपल्याला काहीतरी करायला हवं. अरे शेठजी इकडे येण्या अगोदर सावकारांकडे जाणार आहेत. एक काम करू, आपण शेठजींना तिकडेच गाठू आणि धनंजयचा डाव त्याच्यावरच उलटून देऊ. बरोबर बोललास. आता एक काम करू, त्यातले खरे दागिने आहेत ना धनंजयच्या कपाटात ठेवू, म्हणजे शेठजींसमोर आपल्याला पुरावा म्हणून दाखवता येईल. हा. अरे तुम्ही आपापली कामं टाकून कुठे निघाला? अहो शेटजी, आम्ही तुमच्याकडेच जात होतो. माझ्याकडे? अरे माझ्याकडे कशाला? अहो शेठजी, आपल्या पिढीवर घडू नये असा प्रकार घडलाय. अहो त्या धनंजयने आपरातपर केलीये. अहो शेठजी तो तुम्हाला लुटतोय. काय काय केलं त्याने? काय केलं? अहो लोकांना खोटे दागिने बनवून देतो, लोकांकडून पैसे उकळतो आणि खरे दागिने स्वतःकडे ठेवतो. अरे डोकं फिरलंय काय तुमचं? या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. अहो शेठजी, तुमचाच काय आमचा कोणाचा पण याच्यावर विश्वास नव्हता, पण एक गोष्ट अशी घडली की आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग पडलं. तुम्ही आहो तर धनंजयच्या कपाटाची झडती घेऊन बघा. असं? हा ठीक आहे, चला. पाहिलं शेठजी, हे ते खरे दागिने धनंजयने बघितलं कसे कपाटात लपून ठेवले होते. एवढा मोठा विश्वासघात त्या धनंजयला मी आता सोडणार नाही. त्याला खडी फोडायला पाठवतो की नाही तेच बघ. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अगदी बरोबर बोललास तू चोळ्या. अरे इतक्या वर्षापूर्वी नारायण जे सांगून गेलाय ना ते त्रिकालाबाधित सत्य आहे. अरे ज्याच्या पाठीशी गुरु आहे आणि ज्याची गुरुवर श्रद्धा आहे त्याचा पाठीराखा सदैव गुरु असतो. त्याच्या आयुष्याचा भार गुरु वाहत असतो. त्याचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. मग त्याच्यावर कितीही संकट येऊ द्यात, गुरु त्याला त्या संकटातून तारून नेतो. पण भक्ताची गुरुवरील श्रद्धा जेवढी दृढ असते तेवढाच त्याला गुरुकृपेचा प्रसाद मिळतो. आमच्या धनंजयसाठी सुद्धा हा कसोटीचा काळ आहे. बघूया तो कसा काय यातून पार पडतोय. अरे शेठजी, तुम्ही इथे? तुम्हाला शोधायला मी तुमच्या घरी गेलो होतो. हलकट बेशरम नालायक, आमची फसवणूक करायला तुला लाज नाही वाटत? आम्हाला दगा दिलास. शेठजी, मी तुम्हाला फसवलं? हो हो, तू मला फसवलास. गिरायकाला खोटे दागिने देतोस आणि खरे दागिने तू आपल्याजवळ ठेवतोस. याला फसवणूक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? नाही शेठजी, नाही. हे खोटं आहे. हे साप खोटं आहे. हे खोटं आहे शेठजी, हे खोटं आहे. असा साळसूतपणा जावाणू नकोस. मला गणपतरावांनी सगळं काय सांगितलेलं आहे. त्याला तू खोटा दागिना बनवून दिलास म्हणूनच तुझे उद्योग आम्हाला माहिती पडले. आता मला सांग, हे दागिने तुझ्या कपाटात कसे आले? आता सगळा प्रकार माझ्या लक्षात आला आहे. शेठजी, खरे गुन्हेगार तर हे श्रीपाद, सीताराम आणि गजानन आहेत. या तिघांनीच हे कारस्थान रचलंय. हो शेठजी, हे खोटे दागिने बनवायचे आणि माझ्याकडे द्यायचे आणि मी तसेच कस न बघता ते गिराहिकांना द्यायचो.
या मित्रांवरती विश्वास दाखवला ना, ती चूक झाली माझी. वा रे वा धनंजय, स्वतःची सुटका करून घ्यायला आम्हालाच गुन्हेगार म्हणवतोस. बघा शेठजी, आता तुम्हीच बघा. प्रकरण सगळं स्वतःवर येतोय म्हटल्यावर हा आमच्यावर आळ घेतोय. आणि आम्ही जर याला खोटे दागिने बनवून देत होतो शेठजी, तर ह्याने एकदा तरी त्याची परीक्षा घ्यायला हवी होती ना. अहो, एकदा तरी ह्याने ते तपासून पाहायला हवे होते ना, पण ह्याने तसं नाही केलं. अहो शेठजी, हाय ना आपल्या पापाची खापर आमच्या माथ्यावर फोडतोय. आणि जर का आम्ही ह्याच्या काळ्या बाजारात सामील असतो, तर ह्याचं हे प्रकरण आम्ही तुमच्या समोर उघडं पाडलं असतं का? हे बघ धनंजय, तू हडप केलेले सगळे दागिने मला हवेत. दागिने नसतील ना तर पैसे जमा कर. तुला उद्या सकाळपर्यंत मुदत देतोय. उद्या सकाळी मला पैसे किंवा दागिने मिळाले नाहीत तर तुला मी खडी फोडायला पाठवीन. नाही तर तुझी गावात धिंड काढीन मी, धिंड. अहो शेठजी, शेठजी, मी खरंच निर्दोष आहे. हो, मला आजच या तिघांच्या कारस्थानाबद्दल कळलं. या तिघांनी मलाही त्यांच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी ठामपणे नकार दिला. आणि हे सगळं तुमच्या कानावर घालण्यासाठी मी तुमच्या घरी गेलो होतो, तर तुम्ही. आज धनंजय, स्वतःचा बचाव करण्यासाठी तू दुसऱ्यावर चिखल फेकू नकोस. मला तुझं तोंड पाहायची इच्छा नाही. माझ्या नजरेसमोरून दूर हो. पण शेठजी, चालता हो इथून. अरे नीट म्हणतोय ना. स्वामी, स्वामी, काय चुकलं माझं? काय चुकलं स्वामी? काय चुकलं? माझ्याच बाबतीत असं का घडलं? माझ्याच बाबतीत का घडावं असं? स्वामी, माझ्याच बाबतीत का घडावं? स्वामी, शेठजींची इतकी वर्ष इमान इतबारे सेवा केली, अतिरिक्त पैशांची कधी आशा बाळगली नाही की वरच्या पैशांना कधी हात देखील लावला नाही. त्या बेईमान तिघांनी आपल्या कामात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, तरी स्वामी मी माझा सरळ मार्ग कधी सोडला नाही. स्वामी, त्याचीच फळं मला मिळाली, त्याचीच फळं मिळाली स्वामी मला. काय चूक झाली माझी? काय आजवर सरळ नाकासमोर चालत आलो, भलेपणाने वागलो, इमाने इतबारे चाकरी केली, तरी माझ्या वाटेला हे यावं. शेठजींनी पण अविश्वास दाखवावा. शेठजी अविश्वास दाखवतील असं वाटलं नव्हतं मला. ज्या मित्रांवरती विश्वास ठेवला त्यांनीच माझा विश्वासघात केला, केसांनी गळा कापला. पैशांसाठी, पैशांपेक्षा माणूस मोठा झाला. पैसे पैसे कुठून आणू एवढे पैसे?
उद्यापर्यंतची मुदत दिली आहे शेठजींनी. दागिना एवढ्या किमतीचे पैसे मी नाही भरले तर माझी बदनामी अटळ आहे. घरादारावर जप्ती येईल. माझी बायका मुलं रस्त्यावर येतील. उद्या पुढे मागे माझ्या छायाचं लग्न ठरलं तर माझ्यामुळे तिच्या भविष्यावर तर काही परिणाम होणार नाही ना उद्या. उद्या 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 हा उद्या काय होईल उद्या? या उद्याची आता मला भीती वाटायला लागली आहे. मूर्खा, गाढवासारखा अंधेपणाने लोकांवर विश्वास ठेवतोस आणि मग त्याचे परिणाम भोगायला लागले की परमेश्वराच्या नावाने गळा काढतोस. तुला किती वेळा सांगितलं असा अंधेपणाने लोकांवर विश्वास टाकत जाऊ नकोस. पण तू शहाणा होशील तर ना, त्यापासून काही बोध घेत नाहीस. मग आता वाट्याला आलेली फळं बघ. अरे परिस्थिती नेहमीच चांगली राहील. लोक नेहमीच आपल्याशी भलेपणाने वागतील असं होत नसतं रे. बघूया आता कसा काय तग